काल 2 दिवसापूर्वी म्हणजे अदानी ज्यावेळेस एकत्र आले, म्हणजे शरद पवारांच्या म्हणजे बारामतीला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जे शरद पवार, अजित पवार पहिल्यांदा लोकसभेच्या एवढ्या टीका टिप्पणीनंतर म्हणजे सुनेत्रा पवार ज्या उभ्या होत्या लोकसभेसाठी आणि नंतर पराभव झाला, सुप्रिया सुळे निवडून आल्या. आपण सगळं बघितलं, भाषण जे बघितलं का अदानी हे एक महत्वाचं की फॅक्टर ठरला का दोघं पवार कुटुंबाला म्हणजे पवार काका पुतण्याने एकत्र यायला, की राजकारणात खूप आवश्यक जाणवलं ते. नाही, मुळात त्यांची ती राजकीय अपरिहार्यताच आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र झाल्यानंतर अजितदादांबरोबर जी मंडळी गेली आहे ती बऱ्यापैकी ती हार्डकोर राजकारणी आहेत. ती म्हणजे ते स्वतःचे किल्ले सांभाळणारे. त्या तुलनेत पाहिलं तर पुणे जिल्ह्यात पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताई यांच्या सोबतीनं फार काय अशी मोठी मंडळी नाही. तर आजचं राजकारण आणि पुढचं भविष्यातल्या राजकारणाचा वेध हा घेतला जातो आणि तो घेतला गेलाय ह्या आता याच्यात संधी आहे. तर याच्या पुढे महापालिकेनंतर जिल्हा परिषद आहे. तर गेले बरोबर. 10-15 वर्ष जिल्हा परिषद आणि महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. म्हणजे मागच्या 9 वर्षापूर्वी जे भाजप सत्तेत आलं, म्हणजे किमान पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवडमध्ये त्या अगोदर राष्ट्रवादीचंच वर्चस्व होतं आणि जिल्ह्यात राहिलं ते जिल्ह्यातही त्यांचं होतं. पण मागच्या 9 वर्षापूर्वी जिल्ह्यातच फक्त त्यांना सत्ता टिकवता आली आणि दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता गेली. तर आता पुढे जाऊन हा भविष्याचा वेध घेऊन त्यांच्या पुढच्या पिढ्याही राजकारणात येत आहेत. तर अन्य पक्षांबरोबर अगोदर 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन पुढे जाणं, ती ताकद निर्माण होणार आहे. दुसरीकडे पाहिलं भाजप स्ट्रॉंग होत आहे. भाजप स्ट्रॉंग होत असताना पूर्वी जी काँग्रेसची थ्रेट असायची ती त्यापेक्षा आता ती भाजपची थ्रेट आहे. तर त्या भाजप विरुद्ध उभं राहायचं असेल तर एक संधपणे एकत्र आलं पाहिजे. कारण पुणे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा संस्थांवर नाही म्हटलं तरी पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे आणि तो टिकवायचा आहे पुढच्या पिढ्यांसाठी. ही एक लॉंग टर्म ही गुंतवणूक आहे आणि आपण जे म्हणतो की नैतिकता अनैतिकता हा त्या पक्षासाठी कधीच लागू राहिलेला नाहीये. त्यांचं असं प्रवाही राजकारण राहिलेलं आहे. आता सद्य परिस्थिती आणि भविष्य हे विचार करूनच आतापर्यंत राष्ट्रवादी पुढे जात राहिली. पुण्यात म्हटलं आता तर पुण्यात मोठा स्पेस निर्माण झाला. 2-3 दिवसांपर्यंत महाविकास आघाडीतच राहणार. कारण लोकसभा लढला तर तुम्हाला महाविकास आघाडीचा फायदा आला. पण त्यानंतर झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडी लढूनही फायदा होताना दिसत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पक्षाची स्ट्रेंथ वाढवायची. कारण राष्ट्रवादीतले लोक भाजपमध्ये जात आहेत आणि भाजप परत टिकवून ठेवायचं असेल तर नवीन इन्कमिंग कुठून? तर ते शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, काही काँग्रेस असेल किंवा अन्य काही पक्षातला. तर ते तुम्हाला तो ट्रेंड सेट होताना दिसतोय. याचा अर्थ काय झाला तर पुण्यात 2च पक्षांची ताकद राहील. भाजप बरोबर उभं राहायचं असेल तर राष्ट्रवादीत जावं. याला लगेचच इतर पक्षातले थोडेसे म्हणून त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं हे सेंट्रिक करायचे. आता हे आपण म्हणू शकतो हे दोन्ही पक्षांचं ठरूनही चाललं असेल, असंही शक्यता आता दिसायला लागली. कारण आज भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर बाहेरून आलेल्यांना पहिल्या यादीत बऱ्यापैकी स्थान मिळाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना कमी मिळाले तुलनेने. आणि अद्याप राष्ट्रवादीकडून यादी जाहीर नसली झाली तरी आता त्यांच्याकडे येणाऱ्यांचा ओघ प्रचंड आहे. आता 5-10 मिनिटं एक अर्धा तास झाला असेल. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती होताना दिसत नाही. म्हणजे अजूनही काही ते पुढे आलेले नाही. तर अशा परिस्थितीत शिंदे सेनेचे इथले महानगर प्रमुख अजितदादांच्या भेटीला गेले. म्हणजे आता बरोबर. उद्या 3 वाजेपर्यंत अर्जांची मुदत आहे. शेवटपर्यंत कोण येत आहे आपल्याकडे? तर 2 भाजपचे माजी नगरसेवकही त्यांच्या गळ्याला लागले की त्यांना पहिल्या यादीत आता लक्षात आलंय की बाबा आपलं काही खरं नाही, आपल्याला उमेदवारी मिळत नाहीये. तर अशा परिस्थितीत ती मंडळी आता अजितदादांच्या जिजाऊ बांगल्यावर हजर झाली, पक्षांचे प्रवेश झाले. हा, तर हे जे बरोबर लोक आहे ठरवून असं दिसतंय की फक्त ताटातलं वाटीत आणि वाटेतलं ताटात. कारण राज्यात तुम्ही परत सत्तेतच आहात, हो. केंद्रातही सत्तेत आहात. उद्या परत तुम्ही एक मुलांमध्ये येणार. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे आता पुढे जाऊन या निवडणुकीत खराच नेमका प्रचाराचा मुद्दा कुठला सेंट्रिक असेल हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. की जी भेळमिसळ, सरमिसळ सुरू आहे. तर पुणेकरांचं हित कशात आहे आणि कशात नाही. हे आता काही म्हणजे आत्ताच्या तरी घडीला या 2 दिवस तरी आज आणि उद्या तरी काही ते जाणवणार नाही. ऍक्च्युअल आपल्याला पाहायला लागेल की नेमकं 3 तारखेला माघार झाल्यानंतर तर तो एक मोठा
उपक्रमच राबवावा लागणार आहे, कारण बंडखोरी सगळीकडेच होणार आहे. हो. उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, कितीही म्हटले आमच्याकडे उमेदवार असेल तर टफ फाईट प्रभागामध्ये चिन्हावर निवडणूक लढली जाते. तर असे टफ फाईट देणारे उमेदवारांच्याही ते शोधात आहेत. तर उद्या 3 वाजेपर्यंत तिथे निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत धावत पळत जाऊन अर्ज दिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे त्यात त्या वावगं नाही, ते होणार उद्या. आणि 3 तारखेपर्यंत पाहतात की माघारीच्या दिवसापर्यंत की नेमकं कोण माघार घेते आणि ती लढत कशी होते, आणि नंतर मग प्रचाराचे मुद्दे. 12 दिवसात या 2 दिवसातल्या घटना पुणेकरही विसरून जातील आणि ह्याचा जय आणि त्याचा जय तो सुरू राहील. त्यामुळे हे फक्त राजकारण आहे आणि हे तुम्ही आम्ही सातत्याने अपडेट 10-10, 5-5 बघा, मिनिटाच्या देतो ना, त्याच्यातनं उडवलेला हा आणखी मोठा गोंधळ आहे. त्या गोंधळात त्यांचंही ते सपातून घेतात, एवढंच आहे, बाकी काही नाही. काल जो कार्यक्रम झाला बारामतीला, ह्या बारामतीला आपल्याला माहिती आहे की त्याच्या आदल्या दिवशी असं म्हणलं होतं की दोघं राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, पण मात्र परत जाग्यांचं आणि तिकिटावरून एकत्र लढायचं, म्हणजे अजित पवारांच्या घड्यावर लढायचं. त्यानंतर पुन्हा त्याविषयी कुठलं काही झालं नाही, त्याच्यामुळे तो वाद झाला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी अदानी ज्यावेळेस बारामतीला आले, त्यानंतरच खरं हे चित्र सगळं बदललं का, की अदानी इम्पॅक्ट पवार काका पुतणे कुटुंबावर झालाय का? तसं डायरेक्ट थेट म्हणता येणार नाही संतोष, कारण पडद्यामागे तसं झालं असं. पडद्यामागे जायला कोण, तुम्ही गेलो नाही, मी गेलो नाही ना. पडद्यामागे असं नसतं. पडद्यामागे काय घडलं याच्या फक्त आपण अटकळी बांधू शकतो. एक जसं मी पाहतो ह्या गोष्टीकडे, की महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवायची, हे साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठरवलेलंच होतं. शैलेश सर जसं सांगतायत तसं त्यांना माहित होतं की महाविकास आघाडीच्या सोबत राहिल्यानं फार काही असा फरक पडणार नाही. त्यांनी स्थानिक गणितं पाहिलेली आहेत आणि त्यांनी एक काय म्हणता येईल की चर्चेमध्ये अजित पवार गटावर दबाव राहावा, यामुळे आपण महाविकास आघाडी सोबत आहोत असा एक बनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तो बनाव तो जे दबाव तंत्र होतं ना, ते दबाव तंत्र मला वाटतं कामी आलं. कारण अदानी सारखा उद्योजक या छोट्या महापालिकेमध्ये किंवा ह्यासारख्या गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स करत नसतात. त्यांना ह्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी खूप वरच्या लेवलला होतात संतोष. मुळात असं आहे की शरद पवार गटानं कधीही अजित पवारांशी चर्चा थांबवलेलीच नव्हती. त्यांची चर्चा सुरू होती. फक्त अदानी येणार त्या कार्यक्रमासाठी त्यांनी 1 दिवसाचा ब्रेक घेतला होता असं म्हणता येईल. आणि रेस्ट इज हिस्ट्री. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर त्यांची युती झाली.